आपल्याला सध्या अबकी बार 400 पार हा नारा सगळीकडेच आहे. आदरणीय मोदी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठले कुठले कामं त्यांनी केलेले, त्यांनी 370 कलम असेल, त्यानंतर त्यांच्या विचारांमध्ये इतकं परिवर्तन आहे, एवढी दूरदृष्टी आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे नदी जोड प्रकल्प हा राबवणार आहे. त्यासाठी आपल्याला आदरणीय मोदी साहेबांचे हात हे जास्तीत जास्त बळकट करायचे हे आपल्या सर्वांनी विकासच आहे. मी आदरणीय शृंगारे साहेबांना सांगू इच्छिते, मी चिखलीकर परिवाराचे प्रतिनिधी आहे आणि हे लोहा कंधार हे आमचं एक कुटुंब आहे साहेब, आणि ह्या कुटुंबामधून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त लाखाची लीड या ठिकाणी देऊ. कारण लोह्याचं आणि कंधारचं आणि चिखलीकर घराण्याचं एक कौटुंबिक नातं आहे. चिखलीकर साहेबांना तुम्ही सगळ्यांनी जवळून ओळखतात. आणि अजून म्हणजे महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय नेते राज्यसभेचे खासदार चव्हाण साहेब यांचा पण बीजेपी पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. म्हणजे मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने आदरणीय चिखलीकर साहेब हे निवडून येणारे ही काळ्या दगडावरची रेस. कारण एक 5-6 दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार प्रसार करतोय. सगळ्यांना मोदी काय हे माता भगिनींना या योजनेमार्फत सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. अजून मी एक स्वतः भगिनी म्हणून साहेब तुम्हाला सांगू इच्छिते की महिलांना सक्षमीकरण आज होत आहे. आज मला आनंद वाटतोय की या गावची महिला सरपंच आहे. म्हणजे हा देश कुठंतरी विकसित होत आहे. म्हणजे आपल्याला विकसित भारत देश हा बघण्याचा एक वाटचाल या ठिकाणी गती सुरू आहे. ती आदरणीय मोदीजीच्या मार्फत हे देश पातळीवर झालं. राज्य पातळीवर आपले सगळ्यांचे लाडके नेतृत्व फडणवीस साहेब आहेत. त्यांची कारकिर्दी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. सर्व समाजाला घेऊन चालणारे नेतृत्व कोण आहे तर फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शृंगारे साहेब आहेत. त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके नेतृत्व असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहेत. कधीही या नेत्यांनी, या पक्षांनी समाजामध्ये मतभेद केलेला नाहीये. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 500 वर्षापासूनचा जो प्रश्न मार्गी राहिलेला होता तो पूर्ण करण्याचं काम 22 जानेवारीला झालेलं. भारतभर दिवाळी आपण सगळ्यांनी या ठिकाणी जल्लोषामध्ये साजरी केली. म्हणून एक दैवी शक्ती मोदी सरकारमध्ये आहे, बीजेपी मध्ये आहे. एक निर्णय घेण्याची ताकद बीजेपी मध्ये आहे. 370 कलम हटवलं आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचं शेती घेऊन त्यात उत्पन्न काढून त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था या सरकारने आपल्याला करून दिली. काश्मीरचा प्रश्न असेल, मग त्यामध्ये आतंकवाद्यांनी जे पाकिस्तानीमध्ये हल्ला झाला होता त्या हल्ला असेल, सडेतोड उत्तर त्या ठिकाणी मोदी सरकारने दिलेलं आहे. म्हणजे एक निर्णय घेण्याची विल पॉवर मोदी सरकारमध्ये आहे. म्हणून येत्या 7 मेला आपल्याला आदरणीय सुधाकर शृंगारे साहेबांना प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी करणारच आहात. तुम्ही जसे साहेबांना मानतात तसे शृंगारे साहेब पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं समजून साहेब, अजून मला म्हणायचंय की आपण प्रचार प्रसार करतोय, पण जे घेण्याची पद्धत असते, ज्यांना समज दिसत नसेल, ज्यांना काही लक्षात येत नसेल, त्यांनी मताचा अधिकार घ्या आणि मतदान एकदम शांत पद्धतीने पार पडा. मताचा अधिकार घेऊन त्या व्यक्तीला तिथे नेऊन व्यवस्थित शांततेने मतदान करून घेणे ही खूप काळाची गरज आहे. प्रचार प्रसार आज सोशल मीडिया मार्फत खूप होतोय.
म्हणून मला तुम्हाला हेच म्हणायचंय की आपल्याला साहेबांसोबतच कुंभारे साहेबांना पण लाखोची लीड या ठिकाणी जास्तीत जास्त आपण देऊ. हा शब्द मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आज साहेबांना, चिखलीकर साहेबांच्या वतीने आज साहेबांना हा शब्द देते. मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी शतशः सगळ्यांचे ऋण व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.